पण हो म्हणजे खूपच कठीण परीक्षा घेतली पांडुरंगाने माझी, म्हणजे खूपच जास्ती मला नव्हतं वाटलं. कारण 675 किलोमीटर माझ्यासाठी काही म्हणजे इट्स अ स्मॉल डिस्टन्स फॉर मी, बट मला म्हणजे खरंच खूप मेहनत करावं लागली कारण खूप जास्ती हेडविंड आहे. या संमेलनाला हजेरी लावली आणि आपल्या शुभास्ते आपण ताबडतोब हा सामना सोहळा सुरू करणार. सोबतीला मी विनंती करणार आहे डॉक्टर अमित समर्थ यांना आपण एक पुढे यायचं आहे. आपण या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहात. डॉक्टर अमित यांच्याबद्दल काय सांगावं, किती सांगावं हा मोठा प्रश्न आहे. कारण हा महाराष्ट्राचा म्हणजे एक लिजंड आहे सगळ्यांना आणि त्यांनी फार मोठ्या मोठ्या कामगिरी सायकल नागपूरला देखील आणि आपण महाराष्ट्र या पावन भूमीमध्ये आहोत, पवित्र भूमीमध्ये आहोत. रेस अक्रॉस रॅम रेस अक्रॉस अमेरिका दोनदा पूर्ण केली ही रेस सगळ्यात लांब पल्ल्याची रेस आणि सर्वात कठीण रेस रशिया ही देखील पूर्ण केलेली आहे. म्हणजे एक चांगला आयडॉल नागपूरमध्ये आणि त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्रासमोर त्यांनी बरेच आयरनमॅन 17-18 आयरनमॅन प्रस्थान सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी देखील होते, त्यामुळे एक वेगळा आनंद होता, वेगळा हुरूप आला सगळ्या सायकल स्वरामध्ये. आमचं इथून नागपूरवरून प्रस्थान करताना पावसाने मधामध्ये एक दोनदा स्वागत केलं. आणि यावर्षीचं म्हणजे आमच्या सायकल वारीला 13 वर्ष वयोगटातील मुलापासून 85 वर्षाच्या तरुणापर्यंत इथे सहभागी झालेले आहेत. आणि आमच्या ग्रुपला त्या सायकल वारीला 8 महिला सायकलपटू देखील सामील झाले. आणि एक म्हणजे अभिमानाची बाब म्हणजे आमच्या ग्रुपच्या नेतृत्वाखाली 6 जिल्ह्यातील सायकलपटूंनी सहभाग घेतला आहे. 6 जिल्ह्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, नांदेड आणि लातूर इथे सायकलपटूंनी भाग घेतला आहे. आणि गावाचं नाव घेतलं तर भंडारा, गोंदिया, रामटेक, नागपूर, यवतमाळ, आर्णी, नांदेड, उदगीर एवढ्या गावात आणि अकोला आणि धुळे देखील एक सायकल आहे. अकोल्याचं एक सायकल आहे. एवढ्या ठिकाणून म्हणजे मॅक्झिमम विदर्भातून सायकलिस्ट आलेले आहेत. आणि टोटल 85 सायकल आम्ही यावर्षी सर यावर्षी 4000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सायकलिस्ट होते आणि ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं. पुढच्या वर्षी 10,000पेक्षा जास्त सायकलिस्ट येतील. बरोबर आहे? बिलकुल येतील सर. कमीत कमी डबल नक्कीच होतील. डबल सायकलिस्ट नक्कीच होणार आहे. म्हणजे इथं आलेला सोहळा भव्य दिव्य होणार आहे आणि आनंदमय सोहळा आहे. मी सर्व सायकलपटूंना विठुरायाचा आशीर्वाद मिळव आणि असाच हुरूप दरवर्षी आमच्यामध्ये मोठ्या रॅल्या इथपर्यंत आणण्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी आमच्यामध्ये. आणि पुढच्या वर्षीची रॅली देखील आम्ही अशीच आनंदाने संपन्न करू आणि विठुराय सगळ्यांचं कल्याण करू अशी प्रार्थना करून मी नागपूरकरांतर्फे सर्व सायकलपटूंना शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देतो. थँक्यू. यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि मी हे सगळं करतो आहे की तरुण पिढींनी एक इन्स्पिरेशन तरुण पिढीला एक इन्स्पिरेशन मिळावं आणि त्यांनी देखील खूप काही करावं आयुष्यामध्ये. यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. बरं, स्विमिंगमध्ये सर खूप आपण काय कॉम्पिटिशन वगैरे केलेलं आहे, तर याच्याविषयी थोडं सांगा. स्विमिंगमध्ये देखील मी जवळजवळ 25 समुद्रामध्ये स्विमिंग स्पर्धा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रावीण्यासह बक्षीस
10 किलोमीटर गोवा पोरबंदर 10 किलोमीटरच्या स्विमिंग स्पर्धा, समुद्राच्या स्विमिंग स्पर्धा मी केलेल्या आहे. आणि मालवण, सिंधुदुर्ग, मुंबई इथे देखील मी समुद्री जलतरण स्पर्धा केलेल्या आहेत. आणि 60 वर्षानंतर मी धावणं शिकलो. 60 वर्षानंतर. अच्छा. माझ्या 2 मोठ्या मोठ्या आहे, काश्मीर टू कन्याकुमारी हे मी रिटायर झाल्यानंतर 2017ला केलेली आहे. 4000 किलोमीटर काश्मीर टू कन्याकुमारी. आणि 2021मध्ये गुजरात ते अरुणाचल ही 4000 किलोमीटरची स्पर्धा मी आणि माझ्या ग्रुपच्या काही मेंबर्सनी केलेली आहे. त्याच्यानंतर नागपूरपासून बऱ्याच मोहिमा केलेल्या आहेत. नागपूर ते झारखंड आणि छोट्या मोठ्या नागपूरचे आसपासची जे गावं आहेत जसे 100-150 किलोमीटर 200 किलोमीटरचे गाव ते देखील जाणं येणं केलं. जसं नागपूर ते गोंदिया, नागपूर ते मुलताई, नागपूर ते अमरावती, नागपूर ते शेगाव या मोहिमा भरपूर केले आहेत. याचा एकच उद्देश आहे की तरुणांनी आपल्यापासून प्रेरणा घ्यावी आणि तरुणांनी देखील काहीतरी करावं याच्यासाठी मी नेहमी झटत असतो आणि त्यांना उपदेश देत असतो. त्यातले काही लोकांनी प्रेरणा घेऊन फार मोठी मोठी कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे ऋषिकेशची चमत्कार आहे. त्या एकटा माणूस सुरू झाला प्रेरणा घेऊन. त्याला सांगितलं जातं की तुम्ही एकटे चाला, तुमच्या मागे बरोबर गोतावळा जमा होईल, मावळ्याचा मेळा जमा होईल. तर तशीच तिथे परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी एक सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था काढली आणि फार मोठं अवाढव्य काम त्यांनी तिथे केलं. हेच मला गुरुदक्षिणा हीच पोच पावती आपल्या, म्हणजे आपण जे काही करतोय ना त्याची पोच पावती. मी खूप धन्य झालो त्याचं ते काम बघून आणि मी समजलो की मला ती गुरुदक्षिणा मिळाली. आणि सर खूप छान वाटलं की आयुष्यामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. आपल्याला शक्य कोणतीच गोष्ट नाही आहे. आपण जर मनात आणलं तर खूप काही करू शकतो. तर निश्चितपणे हे तुमच्याकडून शिकायला मिळेल. तरुणांना आव्हान मी आता देखील माझं एवढ्या दुर्धर आजारातून निघून देखील कधी झाली किमो 16ला 16वे किमो 26 तारखेला संपला. 1 महिन्यात मागच्या महिन्यामध्ये. आणि तरी देखील मला फुल आयरनमॅन करायची माझी इच्छा राहून गेली आहे. त्या कोविडमुळे ती माझी राहिली होती. प्रॅक्टिस वगैरे सगळं झालं, कोविड सुरू झालं. त्याच्यामुळे माझी जी ऑस्ट्रेलियाला मी जाऊन फुल आयरनमॅन करणार होतो हे राहून गेलेलं आहे. तर ते मला त्याच्यानंतर हार्ड प्रॅक्टिस करून ती पूर्ण करण्याची इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करीनच. पांडुरंग मला ती 100% देईल. आणि सर सायकलप्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं आम्ही याच्यात सहभागी झालो होतो आणि मी सायकलप्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या ज्या काय संकल्प केलेले आहेत ते 100% पूर्ण करतील. तेवढी ताकद विठुराया तुम्हाला देव ही सदिच्छा व्यक्त करतो, ही प्रार्थना करतो. विठुराया मला पुढं आणखी दीर्घ आरोग्य लाभो, दूर आरोग्य लाभो ही विठूच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.